सगळ्यांनी फुले दाम्पत्य आपण विसरू शकत नाही, कारण त्यांचा जो वसा आहे, त्यांनी जो शिक्षणाचा पाया घातला आणि अगदी 1882 साली दोघही उभयंता महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी समक्ष हजर राहून हंटर कमिशन समोर जे वक्तव्य केलं की साल्वेशन ऑफ इंडिया लाईज इन एज्युकेशन अँड एज्युकेशन ओनली. शिक्षण आणि फक्त शिक्षणातच भारताचा मोक्ष दडलेला आहे. जर भारतीय शिक्षित झाले तरच इथे ज्ञानाची पहाट होऊ शकेल आणि काहीतरी प्रगती होऊ शकेल. हे पहिल्यांदा शतकांपूर्वी सांगणारे जे लोक आहेत त्यांचा विचार आज झाला पाहिजे, कारण सावित्रीबाई फुल्यांची आज जयंती सगळीकडे सोशल माध्यमावर साजरी होत आहे. त्यांना आपण अभिवादन केलेलं आहे आणि आज हे 148वे पुष्प आपण भारताच्या संविधान पारायणामध्ये गुंफत आहोत. आजच्या या पारायणाचं वैशिष्ट्य आहे भाग 12 मधली जी वित्त व्यवस्था, मालमत्ता, संपदा याच्याबद्दलचं जे नियोजन आहे त्या बाबतीत केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महसुलाचे वाटप कसे होईल किंवा महसूल या संज्ञेच्या संदर्भात महसुलाच्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र कसा काय एक समझोत्याने त्यांचा व्यवहार पुढे नेतील याबद्दलचं विवेचन आपण या 3-4 अनुच्छेदामध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम अनुच्छेद 268 असं म्हणतो की संघ राज्याने आकारणी केलेली पण राज्याने वसूल केलेली आणि विनियोजन केलेली शुल्क संघ राज्याने आकारणी करायची आणि राज्याने ती वसूल करायची. म्हणजे ठरवायचं कोणी? संघ राज्याने. आणि संघ राज्यांना कुठल्या बाबतीत ठरवण्याचा अधिकार आहे त्याचे विषय आपण पुढे बघूया. की संघ राज्यांनी एकदा ठरवलं, आकारणी केली, त्याप्रमाणे निर्देश राज्य शासनाला दिले की राज्य शासन त्याप्रमाणे ते वसूल करेल आणि संघ राज्यांना माहिती देईल की एवढे एवढे महसुलाचे कराच्या माध्यमातून जे उत्पन्न आहे, महसुली उत्पन्न, ते आमच्याकडे जमा झालेलं आहे. मग आपण दिलेल्या आकारणीनुसार किंवा केंद्राच्या सूचीमध्ये जे विषय आहे त्या विषयानुसार केंद्राने ज्या ज्या उपक्रमांना केंद्रीय परवानगी दिलेली असेल त्या परवानगीचा आढावा घेऊन ती रक्कम बरोबर आहे की नाही, आपण आकारणी केली त्याप्रमाणे ती आहे की नाही, आणि सगळ्या उत्पादन आणि ट्रान्सपोर्ट, दळणवळण, त्याचं एका जागून दुसऱ्या जागी नेणं, ज्याला ते सर्व्हिस म्हणतात, सेवा म्हणतात. बेसिकली 2 गोष्टी इथे महत्वाच्या आहे, एक तर उत्पादन आणि दुसरी सेवा. सेवा म्हणजे त्याच्यामध्ये दळणवळण, ट्रान्सपोर्टेशन, खरेदी, विक्री, हे सगळे व्यवहार आले. पहिला कर उत्पादनावर, त्यानंतर खरेदी विक्रीवर आणि त्यानंतर त्याच्या पाठवणीवर म्हणजे दळणवळण, तो कुठे पाठवला गेला, काय गेला, त्याला जो काही ट्रान्सपोर्टेशनचा वगैरे भाग आहे, त्या सगळ्या गोष्टीवर कर आकारणी सर्वप्रथम केली जाते. कर किती वसूल करायचा, तो किती प्रमाणात असला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर किती कर असला पाहिजे. आपण बघत असतो की जेव्हा जेव्हा बजेट येतं, आता मार्च एप्रिल मध्ये जेव्हा येईल, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या बजेटचा एक मसुदा तयार होईल, त्याच्यावर साधक बाधक चर्चा संसदेमध्ये, राज्यांच्या विधानमंडळांमध्ये होत असते आणि त्या चर्चेमध्ये काही काही वस्तूंवर, अमुक वस्तूंवर कर वाढवला गेला, अमुक वस्तू या स्वस्त होतील, अमुक वस्तूवर कर कमी झाला, त्या प्रमाणे त्यांचं मूल्य बाजारपेठेमध्ये राहील, असा जे आपण वाचतो, ऐकतो, त्याचाच अर्थ या संविधानाच्या 3-4 अनुच्छेदामध्ये आपल्याला बघायचा आहे आणि त्याचं विवेचन करायचं. समभाग 1 असं म्हणतो की संघ सूचीत उल्लेखलेली अशी मुद्रांक शुल्के, मुद्रांक शुल्के म्हणजे स्टॅम्प ड्युटी, संघ सूचीमध्ये म्हणजे जी युनियन लिस्ट आहे विषयांची. आपण 3 प्रकारच्या लिस्ट बघितल्या, युनियन लिस्ट, कॉन्करंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट. संघ सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची. तर संघ सूचीमध्ये म्हणजे केंद्रीय सूचीमध्ये जे विषय असतील, त्यांचा उल्लेख असेल, त्या अनुषंगाने आकारलेलं मुद्रांक शुल्क, हे आकारण्याचा अधिकार संसदेला आहे. मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी
आणि औषधीय व प्रसाधन पदार्थावरील अशी उत्पादन शुल्के यांची आकारणी भारत सरकार करी. औषध व प्रसाधन, ड्रग अँड कॉस्मेटिक, मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपरेशन असे आपण म्हणू शकतो, किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक प्रॉडक्ट जेवढे आहे त्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर, औषधांवर आणि औषधांच्या बरोबरीने ड्रग अँड कॉस्मेटिक हा जो शब्द आहे किंवा मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपरेशन ही जी फ्रेज आहे, औषधीय प्रसाधन, औषधीय प्रसाधन, औषधीय व प्रसाधन पदार्थावरील. आता आपण याला औषधीय प्रसाधन या संदर्भात जर याचा विचार केला तर जे काही टाल्कम पावडर असेल किंवा क्रीम्स असतील किंवा बाकीचे काही लोशन आहे, या ज्या सगळ्या गोष्टी हल्ली सरळ सरळ आपल्याला मेडिकल स्टोअर्स मध्ये ज्या उपलब्ध असतात त्या थोडक्यात प्रसाधने या संदर्भामध्ये येतात. याचं कारण असं आहे की प्रसाधनामध्ये मेडिसिनचा एक औषधी भाग, एक केमिकल फॉर्म्युला असतो, तो तपासला जातो, त्याची जाच होते आणि त्यावरून त्यांना लायसन्स दिले जातात. म्हणून औषधीय व औषधीय प्रसाधन या दोन संकल्पना एकत्र जोडून ही कर आकारणी केली जाते. त्याला आपण ड्रग अँड कॉस्मेटिक किंवा मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपरेशन अशा प्रकारचा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला दिसतो. तर हे कुठले उत्पादन आहेत आणि त्या उत्पादनांची कॅटेगरी काय आहे, कुठल्या उत्पादनाला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकायचं, अशा प्रकारचं जे एक संसाधन असतं त्याबद्दलचं जे ठरवण्याचं, एक निर्धारण करण्याचं एक तंत्र आहे, ते केंद्र शासनाकडे असतं आणि केंद्र शासन त्या तंत्राप्रमाणे एकदा ते ठरवलं की ह्याला प्रसाधन या संज्ञेमध्ये घ्यायचं, याला मेडिसिन या संज्ञेमध्ये घ्यायचं, आणि अशा प्रकारे आपण त्याचा फॉर्म्युला यूज करून त्या गोष्टी पुढे घेऊन जातो. आपलं याबाबत एक विको टर्मेरिकची जी केस आहे, पेंढारकर हे त्या विको टर्मेरिकचे जे मालक होते तेव्हाची केस आहे की विको टर्मेरिक ही प्रसाधन नाही तर हे औषध आहे, मेडिसिन आहे, असा दावा त्यांनी केलेला. आणि प्रसाधन आहे म्हणून त्यांच्यावर जो कर वसूल झाला होता तो कर घेऊ नये, कारण हे औषध आहे असा युक्तिवाद त्या ठिकाणी करण्यात आला. पण केंद्र सरकारने ते प्रसाधनाच्या प्रमाणे त्याच्यावरती जास्त कर आकारणी करून औषधावरती त्या मानाने कर कमी आहे, कारण हे जीवनावश्यक गोष्ट समजली जाते. पण प्रसाधन हे जीवनावश्यक असेलच असं नाही. म्हणून प्रसाधन ही चैनीची गोष्ट, सुखाची गोष्ट, मनोरंजन किंवा बाकीच्या ज्या काही चटका-पटका आपण ज्याला म्हणतो त्याच्या गोष्टी आहेत. हा काही जीवनावश्यक भाग आहे अशातला नाही. तर याचं जेव्हा औषधी आणि औषधी प्रसाधन याचं जेव्हा विभागीकरण झालं तर त्याच्यामध्ये त्याच्यावर कर जास्त आकारण्यात आला औषधी प्रसाधनांवर आणि औषधावर कर कमी आहे. तर त्या कंपनीचं विको टर्मरिक म्हणाली नाही कॉस्मेटिक, आपण ते ऍड मध्ये पण जाहिरातीमध्ये त्याच्या बघितलं की केस अशासाठी सांगण्यासारखी आहे की सुप्रीम कोर्टाने त्याचे सगळे फॉर्म्युले आणि हळद, चंदन वगैरे काय काय त्याचे जे घटक आहेत ते सगळे बघून त्या ठिकाणी निर्णय दिला की हे औषध आहे, ही औषधी आहे, याला प्रसाधन म्हणता येणार नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे आजपासून साधारण 35-40 वर्षापूर्वीची ही केस आहे. त्या केसमध्ये सरकारला तो त्यांनी अतिरिक्त वसूल केलेला, प्रसाधन म्हणून वसूल केलेला कर, ते औषध एकदा ठरल्यानंतर तो कर परत द्यावा लागला. आणि तो कर परत देण्याची जी रक्कम आहे ती तेव्हा काहीतरी 10 करोडच्या घरामध्ये होती. आणि पेंढारकरांनी त्या ठिकाणी नागपुरामध्ये तेव्हा एक मोठा बंगला खरेदी करून त्याला विको असं नाव दिलेलं. तर हा इतिहास झाला. पण सांगण्याचा अर्थ असा की जे प्रसाधन आहे तीही एक प्रकारच्या औषधी आहे, कारण त्याला सुद्धा आपला जो फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे, FDA डिपार्टमेंट, याची परवानगी लागते, यांचं लायसन्स लागतं. आणि म्हणून औषधी आणि औषधी प्रसाधन असा हा संदर्भ आहे. तर या गोष्टींवर केंद्र सूचीमध्ये हे सगळे विषय असल्यामुळं केंद्राला त्यांच्यावर कर योजण्याचा, कर आकारण्याचा अधिकार आहे. केंद्र त्याप्रमाणे संसदेत कायदा पारित करून तो कर निर्धारित करू शकते. आणि एकदा केंद्राने असा कर निर्धारित केला
की तो भारत सरकार स्वतः वसूल करेल किंवा राज्य सरकारांना तो वसूल करायला सांगेल. आता राज्य सरकारांना इथे वसूल करायला सांगण्याचं कारण कसं आहे की भारत हा एवढा मोठा देश आहे. एखाद्या कंपनीचं उत्पादन हे हिमाचल प्रदेशामध्ये होतं. बहुतेक सगळ्या औषधीय कंपन्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे, कारण प्रदूषण कमी आणि त्या ठिकाणी बाकीचा केर कचरा कुठे स्पर्श करू शकत नाही त्या संपूर्ण कंपाऊंडला, अशी परिस्थिती आहे. तर निटोपाट स्वच्छता आणि बाकी सगळ्यासाठी म्हणून त्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ते हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बेसिकली ही उत्पादनं होत असतात. काही विशिष्ट राज्यामध्ये विशिष्ट गोष्टी उत्पादित केल्या जातात. केरळामध्ये काही औषधीय गोष्टी आहेत, तिथल्या जडीबुटीच्या प्रमाणात तिकडे गोष्टी निर्माण होतात. महाराष्ट्रामध्ये त्या अनुषंगाने काही गोष्टी आहेत. तर ही जी सगळी विभागणी आहे ती राज्यांमध्ये भारत देशभर असल्यामुळं राज्यांना केंद्र हे कर वसुलीचं काम देतात. हे तुमच्या राज्यातलं आहे, ही उत्पादनं तुमच्या राज्यात आहे, तुम्ही याच्यावर कर वसूल करा. तो कर वसूल केल्यानंतर त्याच्यातला किती टक्के, किती हिस्सा राज्य सरकारने ठेवावा त्याचंही निर्धारण असतं, जे आपण पुढे बघणार आहोत. जीएसटीच्या माध्यमातून आपण सुरुवातीला जी 3 सेशन्स, 3 पुष्प आपण याच्यावरती घेतली पारायणामध्ये, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. वित्तीय व्यवस्थापन या संज्ञेखाली तोच विचार आपल्याला पुढे आता थोडासा डिटेलमध्ये बघायचा आहे, की अशी शुल्के संघ राज्य क्षेत्रात आकारण्यायोग्य असतील त्या बाबतीत भारत सरकारद्वारे संघ राज्य क्षेत्रात जे शुल्क आकारण्यासारखं आहे, जिथे संघ राज्याला ते सोयीचं होईल, म्हणजे केंद्र सरकारला, युनियन गव्हर्नमेंटला ते सोयीचं होईल, त्या ठिकाणी भारत सरकारद्वारे, आणि अन्य बाबतीत ज्या ठिकाणी अशी शुल्के ज्या राज्यामध्ये आकारण्यायोग्य असतील अनुक्रमे त्या राज्याद्वारे करण्यात येईल. काय करण्यात येईल? वसुली करण्यात. आकारणी केंद्र सरकार करेल आणि वसुली ही राज्य किंवा केंद्र सवलतीप्रमाणे, सोयीप्रमाणे, दळणवळणाच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ट्रान्सपोर्टेशनच्या सुखसोयी त्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांची वसुली करण्यात येईल. समभाग 2 अनुच्छेद 268 असं म्हणतो की कोणत्याही राज्यात आकारण्यायोग्य असलेल्या अशा कोणत्याही शुल्काचे कोणत्याही वित्तीय वर्षातील उत्पन्न भारताच्या एकत्रित निधीचा भाग होणार नाही, तर ते त्या राज्याला नेमून दिले जाईल. असाइन टू द स्टेट. त्या राज्याला ते नेमून दिले जाईल. असं उत्पादन जे राज्यात आकारण्यायोग्य असलेल्या कोणत्याही राज्यात आकारण्यायोग्य असलेल्या अशा कोणत्याही शुल्काचे कोणत्याही वित्तीय वर्षातील उत्पादन हे भारताच्या एकत्रित निधीचा भाग होणार नाही. भारत सरकारच्या एकत्रित मालमत्तेचा हिस्सा होणार नाही, कारण हा राज्याच्या मालमत्तेचा हिस्सा आहे आणि राज्याच्याच एकत्रित निधीचा तो भाग असेल, कारण त्या राज्यामध्ये ते उत्पादन आहे आणि त्या राज्यातूनच ते उत्पादन खरेदी आणि विक्री केलं जातं. म्हणून राज्याच्या एकत्रित निधीचा भाग त्या करातून, त्या महसुलातून निर्माण होईल आणि त्या महसूल राज्याच्या एकत्रित निधीमध्ये असेल. आता इथे कन्सॉलिडेटेड फंड, सेंटर्स कन्सॉलिडेटेड फंड, केंद्राचा एकत्रित निधी, याचा तो भाग कसा होणार नाही, कारण त्याच्यावर जी कर आकारणी आहे ती आकारणी जरी केंद्र सरकारने केली असती तरी राज्य सरकार त्याची वसुली करण्यासाठी सक्षम आहे आणि राज्य सरकारच्या एकत्रित मालमत्तेतून मग केंद्र सरकारकडे ते जातं. आता जीएसटी मध्ये जे प्रकार झालेले आहेत या समभागाच्या अनुच्छेदाने आपण जर लक्षात घेतलं तर जीएसटी मध्ये जे प्रकार झालेले आहेत ते हेच आहेत की राज्याकडे जे देण्यात आलं होतं ते केंद्र सरकार डायरेक्ट घेऊन टाकतं. पण केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे की घटनेमध्ये तर हे राज्याच्या एकत्रित निधीचा भाग आहे ना, तर ठीक आहे, मग आम्ही राज्याला एकत्रित निधीमध्ये पैसे देऊ. म्हणजे पहिला राज्य वसूल करून घेऊन राज्याच्या एकत्रित निधीचा तो भाग झाल्यानंतर केंद्र सरकारकडे ते वर्ग होणार राज्याच्या विधिमंडळात केलेल्या अर्थकारणीय ठरावानुसार. पण जीएसटी नंतर हे सरसकट केंद्राकडे झालं आणि केंद्र आता राज्यांना देणार. म्हणजे राज्यांना एक परावलंबी धोरण केंद्राने राबवून राज्यांना त्यांच्यावर अवलंबून राहण्याची एक जी जीएसटी मधली खूबी आहे त्याचा हा प्रकार आहे.
आणि हे असं का केलं, असं करण्यासाठी कारण केंद्र सरकारने काय दिलेलं आहे ते कारणही आपण समजून घेतलं पाहिजे. केंद्र सरकार म्हणतं सगळ्या राज्यांमध्ये कर वसुली आणि महसूल आकारणीच्या बाबतीत एकसूत्रता असली पाहिजे. म्हणून आम्ही ही वसुली आमच्याकडे घेतोय. इतर राज्यांमध्ये कुठे कमी जास्त होतोय, काही राज्यामधून कमी येतात, काही राज्यामधून जास्त येतात. त्यांच्या काही अडीअडचणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी कराची किंमत मागे पुढे होऊ शकते महसुलाच्या, पण ही सगळी समानता असली पाहिजे म्हणून आम्ही एकंदर हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणलेलं आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. पण आणलेलं आहे त्याच्याबद्दल वाद कोणाचा असतो. केंद्राने वसूल करावं घटनेमध्ये ती तरतूद आहे, कारण केंद्रीय उत्पादनावरती, कारण केंद्रीय सूचीवरती असलेल्या विषयांमध्ये हा निर्विवादपणे केंद्राचा अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे, संविधानाने तसं दिलेलं आहे. पण राज्याचा एकत्रित निधी हा सफर होऊ नये हेही पाहणं हा केंद्राच्या नैतिकतेचा भाग आहे. आणि त्या पद्धतीने आपण जेव्हा आपल्या प्रथम झालेल्या 2-3 पुष्पांमध्ये बघितलं की केंद्र खरंच आपली नैतिक जी जबाबदारी आहे ती निटोपाटपणे पार पाडतंय का, आपल्या असं दृष्टीस येतं केंद्र या ठिकाणी थोडीशी हयगय करतं. केंद्र ज्या पद्धतीने राज्याला परावलंबी करण्यामध्ये श्रेष्ठता मानते, अशा प्रकारचं काहीतरी त्याच्यातलं राजकारणाचा जो भाग आहे तो आहे. आणि मग राज्याला निधी कमी पडला तर राज्यानं सांगितलं जातं की तुम्ही कर्ज काढा, आम्ही तुमच्या कर्जासाठी हमी घेऊ वगैरे वगैरे, हे जे प्रकार आपण त्यावेळी विवेचन केलेलं आहे त्याप्रमाणे हा भाग आपण समजून घेतला पाहिजे की जो निधी राज्याच्या अखत्यारीतला आहे तो निधी राज्याच्या एकत्रित निधीचा भाग होणार, केंद्राच्या निधीचा भाग होणार नाही, जरी आकारणी केंद्राने केली असली तरी. पुढे 268 क 268 क ही या संविधानामध्ये 2003 साली केलेली 88वी सुधारणा आहे. हे ऍड केलेलं अनुच्छेद आहे. आणि या ऍड केलेल्या अनुच्छेदामध्ये काही गोष्टी सर्व्हिस आणि प्रोडक्शन, उत्पादन आणि सेवा या बाबतीत थोडी स्पष्टता निर्माण व्हावी, त्यासाठी हे 88व्या घटना दुरुस्तीने अनुच्छेद ऍड केलेला आहे. ते असं म्हणतं की संघराज्याने आकारणी केलेला आणि संघराज्य व राज्य यांनी वसूल केलेला व विनियोजन केलेला सेवा कर, सेवा कराबद्दल, सेवांवरील कराची आकारणी भारत सरकार करील आणि अशा कराची वसुली व त्याचे विनियोजन खंड 2 मध्ये तरतूद करण्यात आलेल्या रीतीने भारत सरकारकडून व राज्याकडून करण्यात येईल. खंड 2 मध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे, ही तरतूद वसुली व विनियोजनाबाबत आहे. आकारणी, वसुली, विनियोजन. आकारणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत, वसुली आणि विनियोजन हे खालील प्रमाणे. खंड 2 असं म्हणतं की खंड 1 मधील तरतुदीनुसार आकारणी केलेल्या अशा कराच्या कोणत्याही वित्तीय वर्षातील उत्पन्नाची संसदेकडून कायद्याद्वारे तयार करण्यात येईल अशा वसुलीच्या व विनियोजनाच्या तत्वानुसार भारत सरकारकडून व राज्याकडून वसुली आणि भारत सरकारकडून व राज्याकडून विनियोजन करण्यात येईल. पण हे जे भारत सरकार आणि राज्य यांच्याकडून वसुली आणि विनियोजन करण्यात येईल, आकारणी ही केंद्राची बाब आहे, केंद्राने केलेली आहे, पण वसुली आणि विनियोजन हे राज्यांनी आणि केंद्रांनी दोघांनी मिळून करायचं आहे. पण कशा पद्धतीनं करायचं आहे, संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणे. म्हणजे संसदेमध्ये जर कायदा झाला आणि संसदेला ते अधिकार दिले, खरं तर ही 2003 साली आलेली जी घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीने केंद्राला अधिकचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हा अनुच्छेद समाविष्ट केला आहे घटना दुरुस्ती करून, पण कंसात असं म्हटलंय तो अद्याप अंमलात आलेला नाही, त्याचा दिनांक नंतर अधिसूचित करण्यात येईल. म्हणजे हा अनुच्छेद करून ठेवलेला आहे, त्याचा अंमल 2014 ला झाला. 2014 मध्ये ते तसं पारित करून त्याप्रमाणे ते अंमलात आणण्यात आलं. म्हणजे आकारणी एक भाग झाला जे केंद्राचा अखत्यारीत आहे, वसुली आणि विनियोजन म्हणजे त्याची विभागणी किंवा त्याचं वाटप हे जे आहे ते केंद्र आणि राज्य या दोघांनाही करण्याचे अधिकार या अनुच्छेदाच्या घटना दुरुस्तीने लावलेल्या नवीन प्रघाताप्रमाणे देण्यात आलेले आहे. पण त्याबाबतचं कायदेशीर जे स्ट्रक्चर असेल
ते तयार करण्याचा अधिकार मात्र संसदेकडे ठेवण्यात आलेला आहे. 269 ह्या अनुच्छेद संघ राज्याने आकारणी व वसुली केलेले पण राज्यांना नेमून दिलेले कर, म्हणजे संघ राज्याने आकारणी केली व संघ राज्यानं वसूलही केले, पण राज्यांना नेमून दिलेले कर, राज्यांना असाइन केलेले, की तुम्ही या राज्यामध्ये हे उत्पादन होत असल्यामुळं तुम्ही याचं विनियोजन कसं आहे ते तुम्ही बघा किंवा करा. कारण असं एखादं कुठलंही उत्पादन ज्या ठिकाणी निर्माण होतं त्या उत्पादनांना विनियोजित करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी, त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दोघांनाही कायदे करण्याचे अधिकार आहेत, जे आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं वित्तीय व्यवस्थापनाचे. तर हे अधिकार लक्षात घेऊन दोघांनाही त्या ठिकाणी समसमान अधिकार असल्यामुळं कायदे करण्याचे, या ठिकाणी संघ राज्याने आकारणी व वसुली केली पण केंद्राला नेमून देतील असे कर, ते कोणकोणते आहे ते आपण बघूया. मालाच्या विक्रीवरील किंवा खरेदीवरील कर, सेल परचेस, मालाची विक्री किंवा खरेदी. कारण हे व्यवहार आहे आणि प्रत्येक व्यवहारातून तुम्हाला कुठे ना कुठे टॅक्स पे करावाच लागतो. मग तो स्टॅम्प ड्युटी असेल किंवा सरकारने आकारलेले अजून दुसरे कर असतील, त्या ठिकाणी हे अपरिहार्य आहे, ते तुम्हाला देणंच भाग आहे. म्हणजे खरेदी असेल त्याच्यावरी, विक्री असेल त्याच्यावरी. जेव्हा तुम्ही खरेदी करता याचाच अर्थ कुणीतरी विक्री करतं, विक्री कर, सेल टॅक्स. परचेस केलेल्या माणसाला त्याची भरणी किंवा दोन्ही मिळून त्याची भरणी खरेदी विक्री करणारे जे दोन आहेत त्यांना द्यावी लागते. आणि अशा प्रकारे खरेदी विक्रीच्या व्यवहारावरती जे कर आहे ते राज्यांना नेमून दिले केंद्राने, त्या पद्धतीने आकारले जातील. त्याप्रमाणे राज्य त्याची वसुली, त्याचं विनियोजन करेल. आणि मालाच्या पाठवणीवरील कर, ट्रान्सपोर्टेशन, मुख्यतः दोन गोष्टी, उत्पादन ज्याच्यामध्ये खरेदी विक्री आली आणि सेवा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, दळणवळण, पाठवणी त्याला म्हटलेलं आहे. पाठवणीवरती कर याची आकारणी व वसुली भारत सरकारकडून करण्यात येईल. आकारणी व वसुली भारत सरकारकडून करण्यात येईल, पण खंड 2 मध्ये तरतूद केलेल्या रीतीने ते दिनांक 1 एप्रिल 1996 रोजी किंवा त्यानंतर राज्यांना नेमून दिले जातील आणि नेमून दिल्याचे मानण्यात येईल. म्हणजे 1996 नंतर 1 एप्रिल 1996 नंतर हा अखत्यार राज्यांना नेमण्याचा केंद्र सरकारला असेल आणि एकदा या तारखेनंतर राज्यांना ते नेमून दिले जातील. त्याबाबतचं विवेचन स्पष्टीकरण पुढे असं दिलेलं आहे की या खंडाच्या प्रयोजनार्थ, म्हणजे 269 अनुच्छेदाचा खंड 1 जो आपण आता वाचला, खरेदी विक्री आणि पाठवणी, या संदर्भात, या प्रयोजनार्थ क्रमांक 1, मालाच्या विक्रीवरील किंवा खरेदीवरील कर या शब्द प्रयोगाचा अर्थ, शब्दाचा अर्थ आणि शब्द प्रयोगाचा अर्थ, शब्द प्रयोग होतो कारण तो शब्द अमुक एका व्यवहाराला वापरला जातो, म्हणजे त्या शब्दाचा प्रयोग झाला. त्या वापरण्यावर, त्या शब्दाच्या त्या व्यवहारात वापरण्याचा अर्थ काय असेल, तो अर्थ बघताना आपण हा पहिला शब्द विचारात घेतला, मालाच्या विक्रीवरील किंवा खरेदीवरील कर. वृत्तपत्रा व्यतिरिक्त, वृत्तपत्र याच्यातून वगळलेली आहे, ती एक सवलत दिलेली आहे कारण जनतेला माहिती मिळण्याचं ते साधन आहे आणि जनतेला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी हा जनतेचा मूल अधिकार आहे, मौलिक असा अधिकार आहे आणि म्हणून वृत्तपत्र याच्यातून वगळलेले आहे. तेवढे त्याच्यावरती कर आकारणी किंवा वसुली त्याचं केली जाणार नाही. वृत्तपत्रा व्यतिरिक्त अन्य मालाची विक्री किंवा खरेदी जेथे आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य व्यवहार यांच्या ओघात घडत असेल, कमर्शियल ट्रान्झॅक्शन अँड इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन, आंतरराज्य, दोन राज्याच्या मध्ये, आणि इट मस्ट बी वाणिज्य व्यवहार म्हणजे कमर्शियल ट्रान्झॅक्शन, याच्या ओघात घडत असेल अशी विक्री किंवा खरेदी यावरील कर असा आहे. विक्री, मालाच्या विक्रीवरील आणि खरेदीवरील कराचा अर्थ काय? वृत्तपत्र सोडून इतर सर्व बाबतीत ज्या ज्या ठिकाणी आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य व्यापार म्हणजे कमर्शियल ट्रान्झॅक्शन होत असतील
त्याच्यावरती कर आकारला जाईल. याला जिथे जिथे वाणिज्य व्यवहार आणि आंतरराज्य व्यवहार असेल त्याला मालाच्या विक्री आणि खरेदीवरील कर असं संज्ञेने या परिभाषेने संबोधलं जाईल. दुसरं आहे मालाच्या पाठवणीवरील कर, ट्रान्सपोर्टेशन. मालाच्या पाठवणीवरील या शब्द प्रयोगाचा अर्थ आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य व्यवहार यांच्या ओघात जेव्हा मालाची पाठवणी करण्यात आली असेल तेव्हा अशा मालाच्या पाठवणीवर कर असा आहे. मग असा माल तो पाठवणाऱ्या व्यक्तीकडेच पाठवण्यात आलेला असो वा अन्य कोणत्याही व्यक्तीकडे पाठवण्यात आलेला असो. आपल्या फॅक्टरीमध्ये निर्माण झालेलं उत्पादन आपणच गोडाऊन मध्ये जर नेत असू म्हणजे तो ट्रान्सपोर्टेशन जिथे जिथे आलं तिथे तिथे हा मालाच्या पाठवणीवरील कर हा आकारला जाईल. हा शब्द प्रयोगाचा अर्थ या ठिकाणी असा. तुम्ही दुसरीकडे पाठवला, दुसऱ्याच्या गोडाऊन मध्ये पाठवला, खरेदी विक्री केली तर मालाच्या खरेदी विक्रीवरचा कर आणि तो दुसरीकडे पाठवला तर त्याच्यावरचा कर. परंतु स्वतःचा फॅक्टरीमध्ये निर्माण झालेल्या गोष्टी जर स्वतःकडेच आपण आपल्या गोडाऊन मध्ये नेल्या असतील तर त्याच्यावर सुद्धा पाठवणी कर हा तुम्हाला द्यावा लागतो. समभाग 2 अनुच्छेद 269 तर म्हणणं पुढे असं आहे की अशा कोणत्याही कराचे कोणत्याही वित्तीय वर्षातील निव्वळ उत्पन्न संघ राज्य क्षेत्राशी संबंधित असे उत्पन्न दर्शविणारे असेल तेवढी मर्यादा खेरीज करून ते भारताच्या एकत्रित निधीचा भाग होणार नाही तर ते उत्पन्न त्या राज्यामध्ये त्या वर्षी तो कर आकारणे योग्य असेल त्यांना नेमून दिले जाईल व संसद कायद्याद्वारे सूत्रबद्ध करील अशा वितरण तत्वानुसार ते त्या राज्यामध्ये वितरित केले जाईल. असा कर वसूल केलेला जसं आपण ही घटना दुरुस्ती 268 क बघितली त्याप्रमाणे असा वसूल केलेला कर आणि सगळ्यात आधी मेन जे 268 जे अनुच्छेद आहे त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने राज्याच्या एकत्रित निधीचा भाग आणि केंद्राच्या एकत्रित निधीचा भाग हा कुठल्या करातून निर्माण होईल, कुठला कर हा राज्यात, कुठला कर हा केंद्रात राहील त्याबद्दलचं हे विवेचन आहे की अशी एखादी संसदेने कायदा करून तरतूद केली असेल की अमुक एक कर हा राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जाईल किंवा तो राज्याच्या एकत्रित निधीत जाणार नाही, तो केंद्राच्या निधीत जाईल, त्याप्रमाणे तो केंद्राच्या निधीमध्ये जाईल. परंतु राज्याचा ज्याच्यावर अधिकार आहे जो संसदीय कायद्यानुसार संविधानाने दिलेल्या तरतुदीप्रमाणे केलेल्या संसदीय कायद्यानुसार जो हक्क राज्याचा आहे तो कर हा केंद्राच्या एकत्रित निधीमध्ये गणला जाणार नाही, तो राज्याच्याच एकत्रित निधीमध्ये गणला जाईल. आणि राज्यांना अशा प्रकारे कर निर्धारणाची जी काही तरतूद आहे ती कायदेशीररित्या कायदे करून नेमण्याची जी तरतूद आहे ती संसदेला अधिकार आहे त्या कायद्याप्रमाणे ती तरतूद केली जाईल. राज्य आणि केंद्र याच्यामध्ये जी गफलत आपण नेहमी करतो की ती होऊ नये म्हणून ही स्पष्टता एक प्रकारे की अमुक कर हा आला हा कुठे जाईल, हा राज्यामध्ये जाईल, अमुक कर आला हा कुठे जाईल, हा केंद्रामध्ये. हे कशावरून ठरतं? संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणे. आणि हे कायदे दरवर्षी बदलले जातात. इथं एक शब्द आहे की त्या वर्षीच्या त्या वित्तीय वर्षामध्ये जे कायदे असतील हे कायदे दरवर्षी बदलले जातात. आपल्याला असं दिसतं की सरकारची यंत्रणा इतकी मोठी सातत्याने 365 दिवस काम करत असते. तर ही जी यंत्रणा आहे ह्या यंत्रणेचं हेच काम असतं आणि प्रत्येक गोष्टीवर निगराणी, प्रत्येक गोष्ट बघणं, सरकारचं कामकाज किंवा सरकारी कारभार चालवताना एक प्रचंड खर्चाची गरज असते. तो खर्चही त्याच्यावर केला जातो आणि या सगळ्यातून ते कायदे निर्माण करणं, त्या कायद्याची अंमलबजावणी करणं, सगळ्यात आधी कराची आकारणी करणं, त्या कराची आकारणी झाल्यानंतर त्या कराच्या वसुलीबाबतचे नियम तयार करणं, वसुली झाल्यानंतर त्याचं विनियोजन, तो कर कुठे जाईल आणि कुठून कसं त्याचं रूट असेल त्याच्याबद्दलचं विनियोजन करणं, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. समभाग 3 अनुच्छेद 269 असं म्हणतो की मालाची विक्री किंवा खरेदी किंवा त्याची पाठवणी ही आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य व्यवहार यांच्या ओघात केव्हा घडते हे ठरविण्यासाठी संसदेला कायद्याद्वारे
तत्वे तयार करता येतील. इथं एक शब्द प्रयोग मजेशीर आहे. कायदे तयार करता येतील, कायदे तयार करता येतील हे आपण बघितलं. पण इथं कायद्याद्वारे तत्व तयार करता येईल. म्हणजे तुम्ही हे का केलं, कशासाठी केलं, याच्याबद्दलची एक फिलॉसॉफिकल मांडणी, कायदेशीर तत्वे म्हणजे कारण मीमांसा आपण म्हणू शकतो थोडक्यात. राज्याने हे का करावं, केंद्राने हे का करावं, संसदेने असा कायदा का पारित करावा, तर त्यासाठी दिलेले जे रिझनिंग आहे, जे कारण मीमांसा आहे, ती कारण मीमांसा सुद्धा संसदेला करण्याची जबाबदारी या अनुच्छेद 269च्या समभाग 3 नी संसदेवर दिलेली आहे. आणि इथेच मग वादविवाद सुरू होतात की ही कारण मीमांसा दिलेली आहे केंद्राने, ती बरोबर नाही आहे, ती चुकीची आहे, ती अपुऱ्या माहितीवर आहे. आणि अशा वेळी बरेचसे ठराव जे वादाच्या गर्तेत घेतले जातात, कधी पास होतात, कधी पास होत नाही. आणि काही ठरावावर जिथं बहुमताची आवश्यकता आहे, अशा ठरावावर बहुमताने ते ठराव पारित केले जातात. काही लोक विरोधात मतदान करतात, काही लोक फेवर मध्ये करतात, काही लोक आवाजी मतदानाने ते ठराव पास होतात संसदेमध्ये, विधानमंडळामध्ये आपण बघितलं. पण थोडक्यात असं की जेव्हा कर आकारला जातो, कर आकारल्यानंतर त्याची वसुली करण्याची नियम तयार केले जातात. आणि ते जे नियम असतील त्याप्रमाणे त्याची विनियोजन, त्याची विभागणी करण्याचे पण पुढचे नियम असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये सुसूत्रता असण्यासाठी एक तत्वप्रणाली निर्माण करण्याचे, कारण मीमांसा निर्माण करण्याचे अधिकार हे संसदेला देण्यात आलेले आहेत. जे कर आणि उत्पादन आणि महसूल आणि वसुली वगैरे हे जे सगळे शब्द आहेत, हे आपल्याला उच्चारण करतो इतके सोपे नाही आहेत. त्याच्या मागे फार बौद्धिक असा आयाम या सगळ्या गोष्टींना संविधानाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा रीतीने आजच्या या 148व्या पुष्पामध्ये आपण आज संविधानाची 269 अनुच्छेद संपवलेली आहेत. आणि इथे आज वेळेची मर्यादा लक्षात घेऊन थांबण्याची अनुमती मागतो. आणि हे पुष्प इथे संपलं. उद्या 149वं पुष्प आपण घेऊ. अनुच्छेद 270 पासून त्याची सुरुवात करूया. धन्यवाद.